अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। ॲडव्होकेट आनंद राजाराम देसाई यांना भारत सरकारकडून नोटरी प्राधिकृत अधिकाराने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील सुप्रसिद्ध वकील माननीय आनंद राजाराम देसाई यांची नोटरी अधिनियम 1952/53 च्या नियमास अनुसरून नोटरी करण्याच्या अनुषंगाने प्राधिकृत करण्यात आले आहे। त्यांना भारत सरकारच्या वतीने अधिकृत पत्र देऊन तो अधिकार देण्यात आला आहे। माननीय देसाई सर यांची काम करण्याची पद्धत म्हणजे साध्या सोप्या भाषेत कायदेशीर युक्तिवाद करून कित्येक गोरगरीब अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात। माननीय देसाई सर यांचे कामकाज अतिशय प्रामाणिकपणे व पारदर्शक तसेच चिकाटीने करीत असलेले बोलले जाते। ते नेहमीच गोरगरीब लोकांना अगदी कमीत कमी फीमध्ये तसेच वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून सेवा देणारे वकील म्हणून माननीय देसाई सर यांचे सगळीकडे आदराने नाव घेतले जाते। माननीय आनंद राजाराम देसाई सर यांची निवड झाल्याबद्दल सर्व मित्रपरिवार तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्र अशा अनेक स्तरावरील मान्यवरांच्या वतीने माननीय देसाई सर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। मी ॲडव्होकेट आनंद राजाराम देसाई, माझं मूळ गाव शिरटे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मी इस्लामपूर तसेच पन्हाळा, कोल्हापूर तसेच संपूर्ण कराड तालुका यामध्ये प्रॅक्टिस करणारा वकील आहे। गेली अनेक वर्षे झाले शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जे काही आंदोलनात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांनी जी काही आंदोलनं केली त्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्याच्या पोरांना सोडवण्याचं काम या शासनाच्या ह्याच्यातून करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी वकिलीच्या माध्यमातून जात असतो आणि आता इस्लामपूर कोर्टामध्ये मी वकिली करतो, त्याला जवळजवळ 15 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे। यामध्ये नोटरीचं माध्यम जे आहे ते नोटरी घेण्याचं कारण असं की या वाळवे तालुक्यामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, आपण पाहतो की साधारण महाराष्ट्र शासनानं, भारत सरकारनं गुंठेवारी व्यवहार बंद केलेले आहेत आणि सामान्यपणे माणसाला जर कागद करायचा असेल, दस्त करायचा असेल तर रजिस्टर दस्त केला जात नाही। त्यासाठी रजिस्टर दस्ताच्या माध्यमातून या ठिकाणी साठेखत किंवा साधारणपणे समझोता करारपत्र किंवा नवरा बायकोमध्ये होणारे छोटे मोठे वाद ते लिहून ठेवणं, त्यामध्ये समझोता करणं किंवा शेताचे छोटे मोठे करार करणं, ॲफिडेविट करणं, जसं सेतूमध्ये जाऊन आता गर्दी असते त्या ठिकाणी ॲफिडेविट करणं वयस्कर लोकांना शक्य नाही, तर ते आमच्यासमोर निर्माण केलं तरी सुद्धा चालतं, ते अधिकार आम्हाला आहेत। त्याच पद्धतीनं संमतीपत्र असेल, MSCB बोर्डाला काही कागदपत्र द्यावी लागतात, त्याच्यासमोर केली तरी चालतात। अशा पद्धतीनं सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी भारत सरकारकडे मी ॲप्लिकेशन दाखल केलेलं होतं। भारत सरकारनं नोटरीच्या माध्यमातून परीक्षा घेऊन आणि मुलाखती योग्य वेळी घेऊन त्या ठिकाणी आम्हाला नोटरी नियुक्त केलेला आहे। नोटरी नियुक्त करताना नोटरी ही आयात नियुक्त केलेला आहे, परंतु 5 वर्षानं दर 5 वर्षाला जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्याचं रिन्युव्हेशन करणं आणि तिथं बाबा आम्ही हयात आहोत, आता पुढं ते वाढवा असं वाढवून घेण्याचं काम दर 5 वर्षाला करायचं आहे। आणि या नोटरीचा फार मोठा परिणाम, फार मोठा म्हणजे चांगला परिणाम, सामान्य माणसाला त्याचा फायदा होणार आहे की कुठेही न जाता नोटरी समोर कुठल्याही प्रकारचे दस्त व्यवस्थितरित्या करता येतील। आणि नोटरी दस्तावरून जर एखाद्यानं साठेकतावरून खरेदीपत्र जर करून दिलं नाही तर या नोटरीच्या दस्तावरून थेट कोर्टातून साठेकतावरून खरेदीपत्र करण्याचा दावा सुद्धा करता येतो। अशा पद्धतीनं गुंठेवारी जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत या माध्यमातून चालतील। निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आपत्ती किती आहेत, संपत्ती किती आहेत याची ॲफिडेविट घालण्यासाठी किंवा देण्यासाठी हे नोटरीला अधिकार दिलेले आहेत। त्यासाठी सामान्यपणे माणसाची एखाद्या ग्रामीण भागातनं येऊन तहसील कार्यालयामध्ये फार मोठी गर्दी होते, ती होऊ नये, त्या सामान्य माणसाला सहज वकील उपलब्ध व्हावा यासाठी हे मी काम करणार आहे। आणि आजपर्यंत सामान्य गरिबांची माणसं
मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आंबेडकर म्हणजे ग्रुप असेल, महात्मा फुलेंचा ग्रुप असेल, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून, समाज माध्यमातून जी माणसं माझ्याजवळ येत आहेत, ती सर्व जाती धर्मातली माणसं माझ्याजवळ येत आहेत. आणि हे सगळं उपकार जे आहेत, हे केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्यावर केलेले मोठे उपकार आहेत. त्यामुळं याची जाण ठेवून मी व्यक्तिगत पुढे भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न करीन आणि पुन्हा तरुण वकिलांनी असेल किंवा अन्य वकिलांनी असेल यांनी सुद्धा या मार्गाकडे वळावं, सामान्य माणसाची सेवा करावी, कमीत कमी रक्कम घेऊन सेवा करावी, असं माझं मत आहे. ह्या नोटरी आता तुम्ही नोटरीचं तुम्ही करता, त्या नोटरीचा काही कालावधी आहे का असं काही? नोटरीचा कुठल्याही प्रकारचा कालावधी नसतो. जर नोटरीमध्ये जर कालावधी लिहिला नसेल तर कालावधी कोणताच नाही. नोटरी ही हयात चालते.